हंगामातील सोयाबीन तसेच रब्बी हंगामातील हरभरा पिकाला पर्यायी पीक म्हणून शेतकरी बांधव सध्या मका पिकाकडे पाहत आहेत. कमी खर्चात चांगले उत्पादन त्याच पद्धतीनं नफा मिळवून देणारे हे पीक असल्यामुळे या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो. मका पिकाचे टोकन पद्धतीने विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सुधारित त्याच पद्धतीनं संकरित वाणाची निवड करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं ज्या वाणाचे दाणे मोठे टपोरे वजनदार त्याच पद्धतीनं दाण्यांचा रंग डार्क नारंगी आणि कॅप्सूल आकाराचा असणाऱ्या वाणांची निवड करायची आहे. त्याच पद्धतीनं चांगली रोगप्रतिकार शक्ती असणारे वाण, ज्या वाणाचे खोड मजबूत त्याच पद्धतीनं मुळ्या देखील जमिनीमध्ये घट्टपणे वाढतात, धरून राहतात. त्याच पद्धतीनं जे वाण पावसामुळे वाऱ्यामुळे जास्त प्रमाणात कोलमडत नाही अशा पद्धतीच्या वाणांची त्याच पद्धतीनं आपापल्या स्थानिक भागात वातावरणात योग्य पद्धतीनं वाढणाऱ्या वाणांचा अभ्यास करून वाणांची निवड करायची आहे. तर याच्यामध्ये काय लवकर येणारे वाण आहेत 70 ते 80 दिवसामध्ये, काय मध्यम कालावधीत म्हणजेच 80 ते 100 दिवसामध्ये येणारे वाण आहेत. त्याच पद्धतीनं उशिरा येणारे म्हणजे 100 ते 130 दिवसाचा कालावधीमध्ये येणारे वाण आहेत. तर या वाणांची निवड करताना आपल्याला तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने अनुभवी मका उत्पादक शेतकरी यांचा सल्ला, त्याच पद्धतीनं कंपनी प्रतिनिधी व कृषी सेवा केंद्र चालक सल्ला घेऊनच योग्य वाणांची निवड करायची. टोकन पद्धतीसाठी काही खासगी कंपनीच्या वाणांची देखील आपण निवड करू शकता. सुरुवातीला पाहूया खरीप हंगामामध्ये लागवड होणाऱ्या वाणांबद्दल माहिती. यामध्ये आपण बायर कंपनीच्या डिकाल्ब 9126, डिकाल्ब 9108, 9165 त्याच पद्धतीनं 8208 तर या बायर कंपनीच्या वाणांची आपण लागवड करू शकतो. तसेच ॲडव्हान्टा कंपनीच्या PAC 751, इलाइट 759, 741 हे वाण, सिंजेंटा कंपनीची S6668+, NK 6240+ आणि NK 7720 या वाणांची, तसेच पायोनियर कंपनीच्या P3501, P3401, P3302, P3524 यासारखे वाण. त्याच पद्धतीनं हायटेक कंपनीच्या 5106, 5101 सोना हे वाण, तसेच बायोशीड कंपनीचे बायोशीड 9197 हे वाण. तर या वाणांची खरीप हंगामासाठी लागवडीसाठी आपण निवड करू शकता. यानंतर पाहूया रब्बी हंगामात लागवड होणाऱ्या वाणांबद्दल माहिती. रब्बी हंगामात आपण सिंजेंटा कंपनीच्या NK 6240+, NK 6802 तसेच NK 7720 हे वाण, ॲडव्हान्टा कंपनीचे PAC 751, इलाइट 759 आणि 741 हे वाण. त्याच पद्धतीनं हायटेक कंपनीचे 5102 आणि 5106 हे वाण. त्याच पद्धतीनं बायर कंपनीचे डिकाल्ब 9126 तर या वाणांची रब्बी हंगामासाठी आपण निवड करू शकता. त्याच पद्धतीनं आपल्या भागामध्ये प्रचलित असणारे विविध वाण, इतर काही खासगी कंपनीचे नवीन आलेले वाण यांचा अभ्यास करून आपल्याला टोकन पद्धतीसाठी वाणाची निवड करायची आहे. मका पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च
कमी करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.